पुढची बातमी, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेली राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अक्षय कर्डिलेंना उमेदवारी जाहीर केली गेली आहे। खरं तर माजी आमदार प्राजक्त तनपुरे सुद्धा भाजपकडून इच्छुक होते। त्यासाठी त्यांनी काही दिवसांपासून हिंदुत्ववादी भूमिका घेण्यास सुरुवात केली होती। मात्र अखेर भाजपनं अक्षय कर्डिलेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे आणि त्यामुळे आता अक्षय कर्डिलेंविरोधात प्राजक्त तनपुरे अपक्ष म्हणून शड्डू ठोकण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। दरम्यान राहुरीची 23 एप्रिलला पोटनिवडणूक होतीये। 4 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल सुद्धा जाहीर। राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आणि दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले भाजपच्या वतीने त्यांची उमेदवारी जाहीर झाली। ते आपल्या सोबत आहे, पण त्यांच्याशी चर्चा करूया। सर्वप्रथमच भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली, काय सांगा? आज उमेदवारी जशी जाहीर झाली, माझं नाव समोर आलं। मला त्या नावामध्ये माझे वडील दिसले। आज त्यांच्यामुळे मला ही संधी मिळालेली आहे। भारतीय जनता पार्टीने मोठा विश्वास माझ्यावरती दाखवलाय। सर्वांचा विश्वास आहे की साहेबांच्या रूपात मी भविष्याच्या वाटचालीमध्ये चांगल्या पद्धतीने काम करेल। सर्व भारतीय जनता पार्टी प्रमुखांचे मी मनापासून आभार मानतो। ज्या दिवशी साहेब गेले त्या दिवशीपासून माझ्यासाठी कोणताच आनंद नाहीये। जे काही होतंय, जे काही चाललंय, हे सर्वस्व साहेबांसाठी आहे। कारण की त्यांनी रात्रंदिवस एक करून ही जनता सर्वसामान्य कमावली। आज एक माणूस गेल्या 30 ते 35 वर्षापासून त्यांच्यासोबत परिवार म्हणून साहेबांनी जोडलाय। कार्यकर्ता किंवा पदाधिकारी म्हणून नाही, किंवा राजकारण म्हणून नाही, तर भावनिकतेने हे सगळे लोक जुडलेले आहेत। म्हणून या 5.5 महिन्याच्या काळामध्ये साहेब नाहीत असं मला कोणीच जाणीव होऊन दिली नाही। आज हे जे काही होते त्यांच्या आशीर्वादानेच होते आणि जे काही मला करायचंय हे त्यांच्या नावासाठी आणि त्यांनी केलेला जो संघर्ष आणि कष्ट आहे, त्यांची मेहनत, त्यासाठी मला या सगळ्या गोष्टी आयुष्यभर टिकून ठेवायचे। 5 महिन्यापासून साहेब आपल्यात नाही, पण ते साहेब आपल्यात आहे म्हणूनच आम्हाला वाटतं। आम्हाला वाटत नाही साहेब नाहीत। तशीच अक्षयला तिकीट भेटलं तसं कितका आनंद झाला असता साहेबांना। आता आम्हाला असं वाटतं अक्षयला नाही भेटलं, साहेबाचे तापले, असं आम्हाला आनंद झाला। असं एकही साहेब गेल्यापासून एकही क्षण असा गेला नाही की साहेबांची मुली भासत नाही। दादांना जी आज उमेदवारी दिली, जर साहेब असते तर साहेबांना इतका आनंद झाला असता। कारण जे काय 35-40 वर्ष साहेबांनी जे राजकारणात घातलेत, ते कधी आमच्यासाठी त्यांनी कधी वेळ दिला नव्हता। जनतेसाठी त्यांचं प्रेम आणि असं त्यांना कायम वाटायचं की आजारी असताना सुद्धा की मी जनतेत राहिलो पाहिजे, जनतेत गेलो पाहिजे, आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते जनतेची सेवा त्यांनी केली। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर। आणि कुटुंबियांना अश्रू अनावर झाल्याचं आपण पाहत होतो। पुढची बातमी आपण पाहतोय, राष्ट्रवादी